मॅडम तुम्हाला आवाज येतो माझा? हा, येतो. काल जे काही एंट्री शिकवलं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला? थोडे एक एक वेळेस परत सांगणार काय? एक एक स्टेप फक्त. मार्केट कारण ऑर्डर मी म्हणजे आता काय सांगा मला. तुम्हीच सांगा मला मार्केट ऑर्डर म्हणजे काय आहे? मार्केटमध्ये जे जी किंमत चालू, खरेदीची किंमत चालू आहे त्याच अमाऊंटला बाय करणे म्हणजे मार्केट. बाय किंवा सेल करणे लक्षात घ्या. हा, बाय किंवा सेल दोन्ही पण करणे. एंट्री हा. होणार. मार्केटमध्ये गेला तर समजा तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि मार्केटमध्ये टोमॅटोची किंमत 100 रुपये आहे. मग तुम्ही मार्केटला जे काय सेल करणार किंवा बाय करणार, तुम्ही पण व्यापारी आहे लक्षात घ्या. ट्रेडिंग करताय म्हटले की तुम्ही व्यापारी आहे लक्षात घ्या, कस्टमर नाही तुम्ही. म्हणजे तुम्ही सेल करणार की बाय करणार हे मार्केटला जी काही किंमत आहे त्याला लक्षात घ्या, त्याला आपण मार्केट ऑर्डर म्हणतो. कळलं? त्याच्यानंतर हा. पेंडिंग मध्ये लिमिट एक येते आणि स्टॉप एक येते लक्षात घ्या. लिमिट ही ऑर्डर चालू जी काय प्राइस असते त्याच्यापेक्षा कमी प्राइसला आपण काय करतो, खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. हे बाय मध्ये. बाय मध्ये. हा, बाय मध्ये चालू किंमत आहे 75,000 रुपये सोनं आहे, पण 75 परवडत नाही, मग 50 लागल्यानंतर खरेदी करणार ना. हा. हा, मग ही बाय लिमिट झाली लक्षात घ्या. तसंच सेल लिमिट मध्ये काय करताय तुम्ही, पहिल्यांदा गोष्ट विकताय लक्षात घ्या, मग ती तुम्हाला महागातच विकायला लागते हा. आणि नंतर स्वस्तात खरेदी करायला लागते. हा. काल आहे. हा, हे का? हा, बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा जास्त वापर करत नाही आपण, त्याच्याकडे फोकस पण करू नका जास्ती. अच्छा. कारण की काय होते, बाय स्टॉप सेल स्टॉप एकतर न्यूजला वापरतोय आपण हा. किंवा रेंज ब्रेकआउट झाल्यामुळे. पण फॉरेक्स मार्केटमध्ये कसं असतं, लिक्विडिटी हंट करण्यासाठी तुमच्या ऑर्डर घेतल्या जातात ह्या, आणि त्यावेळेला तुम्ही लिक्विडिटी हंट मध्ये सापडताय, त्याच्यामुळे इकडे जास्त आपण फोकस करत नाही. त्याच्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस माहिती आहे तुम्हाला? ट्रेलिंग स्टॉप लॉस मध्ये काय अडचण आहे काय सांगा मला. नाहीये. ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे जो काही स्टॉप लॉस आहे त्याला मुव्हिंग करून आपण प्रॉफिट मध्ये आणून ठेवतो लक्षात घ्या. कारण की का, मार्केट चुकून जर तिथनं जर खाली गेलं तर तुमचा लॉस होऊ नये म्हणून. होऊ नये. समजलं हे? हा. तुम्ही एंट्रीज टाकले होते ते बरोबर होते सगळ्यात. थोडंफार प्रॅक्टिस पाहिजे, कारण की तुम्ही अमाऊंट मध्ये जास्त फरक केला नव्हता. फरक जास्त नव्हता, त्याच्यामुळे प्रॉफिट जास्त होणार नव्हता किंवा लॉस जास्त होणार नव्हता. मार्केटची तेवढी मुवमेंट आल्यानंतर स्टॉप लॉस टार्गेट लगेच निघून जात होते लक्षात घ्या. हो. प्राइस मध्ये डिफरन्स थोडाफार जास्ती ठेवायला पाहिजे होता. अच्छा. ओके. त्याच्यानंतर नवीन टायटल टाकून घ्या, फंडामेंटल अनालिसिस. तोपर्यंत मी बाकीचे आले नाहीत ते येतात का बघतो फोन लावून. हा. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे मूलभूत विश्लेषण. जसं माणसाच्या ज्या मूलभूत गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, तसं देशाच्या पण गरजा असतात लक्षात घ्या. त्याच्यावरून फंडामेंटल अनालिसिस केलं जातं लक्षात घ्या. इथे त्याच्यामध्ये आर्थिक विकास दर, व्याजदर, महागाई, बेरोजगारी हे काय यांचा एक डेटा काढला जातो, आणि त्याच्यावरून देशाचं जे काही तुमच्या करन्सीची जी व्हॅल्यू असते किंवा देशाची तुमची जी व्हॅल्यू आहे ही फंडामेंटल अनालिसिस याच्या मार्फत केलं जातं लक्षात घ्या. म्हणजे मूलभूत विश्लेषण हा मालमत्तेचा पुरवठा किंवा मागणी परिणाम करणारे आर्थिक किंवा सामाजिक आणि राजकीय शक्तीचे विश्लेषण करून बाजाराकडे पाहण्याचा एक मार्ग आहे. मग त्याच्यामध्ये काय करतो आपण, एक डेटा काढतो लक्षात घ्या. इथे काही जास्त कॉम्प्लिकेटेड करण्याची काही गोष्ट नाहीये. फंडामेंटल अनालिसिस नोट डाऊन करून घ्या. ऍक्च्युली आपण फंडामेंटल अनालिसिसकडे जास्त लक्ष देणार नाहीये. फंडामेंटल जर अनालिसिस करायचं असेल तर तुम्हाला भरपूर काही काही गोष्टींचं अनालिसिस करावं लागतं लक्षात घ्या. पण आपण ट्रेडर आहोत त्याच्यामुळे फंडामेंटल अनालिसिसकडे जास्त काही लक्ष देणार नाही. आपण कॅन्डलस्टिकवर जास्त लक्ष देतो. फक्त फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, मार्केटमध्ये ज्या न्यूज येतात, बातम्या येतात, त्याला आपण फंडामेंटल अनालिसिस म्हणतो थोडक्यात. म्हणजे फंडामेंटल अनालिसिस करून ज्या न्यूज आलेल्या असतात त्या कशा रीड करायच्या, काय करायचं हे तुम्हाला मी प्रॉपर पद्धतीने याच्यामध्ये दाखवणार आहे. नोट डाऊन झाल्यानंतर ना मला फक्त हँड राईज करा. नोट डाऊन झालं असेल तर सांगा मला. पवार मॅडम झालं तुमचं? पवार मॅडम आवाज येतोय माझा तुम्हाला? पण मी गावी असल्यामुळे थोडासा आवाज कमी येत आहे तुमचा. बरं बरं, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हेडफोन असेल तर हेडफोनचा वापर करा. हो हो, चालेल. हे का, फंडामेंटल अनालिसिस म्हणजे थोडक्यात जे काय मार्केटला न्यूज असतात, त्या न्यूज आपण जे काही मार्केटला येणार आहेत ते फंडामेंटल अनालिसिस करून मार्केटमध्ये न्यूज आलेलं असत लक्षात घ्या. पण आपण एक ट्रेडर आहोत, फंडामेंटल अनालिसिसचा जास्त विचार करणार नाही, बातम्या बघणार आहोत. बातम्या कुठं बघायच्या, कशा बघायच्या, आणि त्याला रीड कशा करायचं हे तुम्हाला मी प्रॉपर पद्धतीने दाखवणार आहे आज याच्यामध्ये. हे लिहून घेतलं सर्वांनी?
त्याच्यानंतर फंडामेंटल अनालिसिस मध्ये अशा पद्धतीच्या न्यूज येतात, लक्षात घ्या. दिसतात येते न्यूज तुम्हाला. त्याच्यामध्ये बघितलं तर व्याजदर निर्णय, म्हणजे थोडक्यात समजा आता तुमच्या देशाचा व्याजदर निर्णय काय आहे. महिन्याच्या शुक्रवारी NFE चा डाटा येतो. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या बुधवारी ऑटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग असतं. बेरोजगारीचे न्यूज असतात. कच्च्या तेलाच्या याद्या असतात. पेट्रोलियमचं असतं निर्यात. त्याच्यानंतर GDP असतं. अशा प्रकारचे ज्या सगळ्या ज्या न्यूज असतात त्या कशा रीड करायच्या, कुठं बघायच्या, कशा रीड करायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे, लक्षात घ्या. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर सेकंडला सेंटिमेंटल अनालिसिसला फर्स्टला फंडामेंटल आहे आणि सेकंडला सेंटिमेंटल. ही न्यूज बघून घ्या. याच्यामध्ये काय फरक जाणवतो मला सांगा फक्त. दिसते स्क्रीन सर्वांना? मॅडम दिसते तुम्हाला? हो दिसते. हा, याच्यामध्ये काय फरक जाणवतो सांगा मला. व्हिडिओ चेक करा, बघा परत एकदा. काय जाणवतं? कोका कोलाची मार्केटिंग केली नाही त्याने, रोनाल्डोनी. बरोबर ना. कोका कोलाची मार्केटिंग केली नाही आणि बाटल्या काय केल्या, मीडियाच्या बाहेर ठेवले, बरोबर ना. हो. हा, त्या दिवशी तो स्टॉक भरपूर पडला, लक्षात घ्या. बरोबर ना. मग का पडला असेल सांगा मला. मार्केटिंग झाल्या नसल्यामुळे. मार्केटिंग झाली नाही म्हणजे त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या ना. हा, बरोबर ना. भावना व्यक्त करून त्याने काय केले, विश्लेषण केलं, लक्षात घ्या. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, भावनिक विश्लेषण. बरोबर ना. बरोबर. सेंटिमेंटल अनालिसिस म्हणजे भावनिक विश्लेषण, लक्षात घ्या. एखाद्या प्रोडक्ट बद्दल किंवा एखाद्या देशाबद्दल किंवा इलेक्शन वगैरे असं काय काय असतं जे काय, त्याच्या ते आपण भावनिक विश्लेषण मध्ये नेतो, म्हणजे सेंटिमेंटल मध्ये नेतो, लक्षात घ्या. हे काय ते जो बायडन म्हणतात की आम्ही USA मधून होणाऱ्या निर्यातीवर अधिक शुल्क लादणार आहोत आणि त्यापासून भारी शुल्क आकारू. मग यावेळेला मार्केटवर इम्पॅक्ट पडतो, लक्षात घ्या. समजलं. किंवा क्रिस्टियानो रोनाल्डो काय करतो, कोकाकोलाची बाटली मीडियाच्या समोर ठेवतो, बाहेर ठेवतो मीडियापासून, त्यावेळेला पण मार्केटवर इम्पॅक्ट पडतो, लक्षात घ्या. हा स्टॉकवर रोनाल्डोने जी काय कोकाकोलाची बाटली ठेवली, हा स्टॉकवर इम्पॅक्ट पडला, लक्षात घ्या. आणि हा जो बायडन म्हणतात की USA मधून होणाऱ्या निर्यातीवर आपण शुल्क लादणार आहोत आणि भारी हे करन्सीवर इम्पॅक्ट पडतो, लक्षात घ्या. कळलं. आणि हे जे विश्लेषण आहे याला आपण काय म्हणतो, भावनिक विश्लेषण किंवा सेंटिमेंटल, लक्षात घ्या. समजलं सेंटिमेंटल? हो समजलं. हा, आता फंडामेंटल आणि सेंटिमेंटल असे दोन न्यूज असतात. ते कुठे बघायच्या, कशा रीड करायच्या मी तुम्हाला दाखवणार आहे, लक्षात घ्या. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. हे बघा, वेअर टू फाइंड न्यूज किंवा न्यूज कुठे बघायच्या आणि कशा बघायच्या, कशा समजून घ्यायच्या. एक आपण फॉरेक्स फॅक्टरीवर बघणार आहे आणि दुसरं एक्सनेटच्या ऍप्लिकेशन मध्ये बघणार आहे. पण फॉरेक्स फॅक्टरीवर जर बघत असाल तर अगदी चांगलं आहे, लक्षात घ्या. हे लिहून घ्या. हे बघा, काय करणार मी आता, गुगल क्रोम ओपन करणार आणि फॉरेक्स फॅक्टरी काय करणार आहे, सर्च करणार आहे. इथे तुम्हाला काय करायचं, फॉरेक्स फॅक्टरी सर्च करायची, लक्षात घ्या. हे बघा, ही 1 नंबरला जी वेबसाईट येते याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या न्यूज दिसतात. याच्यामध्ये तुम्ही न्यूज बघू शकता, लक्षात घ्या. हे बघा, ही वेबसाईट दिसते तुम्हाला मॅडम, दिसते वेबसाईट? हो दिसते. फॉरेक्स फॅक्टरी ही वेबसाईट आहे, बरोबर आहे. हा. कोणत्या दिवसाच्या न्यूज आहेत सांगा मला. ह्या 8 तारखेची, आजच्या दिवसाची न्यूज आहेत. इथं टायमिंग दिसते. हो दिसतं. इथं करन्सी दिसते. आता AUD ची जर न्यूज असेल तर इम्पॅक्ट कुणावर पडणार सांगा. AUD ची जर न्यूज असेल तर ऑस्ट्रेलियावर इम्पॅक्ट पडणार, लक्षात घ्या. NZD असेल तर न्यूझीलंड आणि म्हणजे अमेरिका किंवा युनायटेड स्टेट मध्ये. आता इथं कसं असतं, इथं डेटा येतोय, लक्षात घ्या. इकडे दिसतं, इकडे प्रिव्हियस, हा प्रिव्हियस डेटा असतो. इथे फॉरकास्ट डेटा असतो आणि इथं ऍक्च्युअल, म्हणजे हा प्रिव्हियस म्हणजे मागचा असतो डेटा आणि फॉरकास्ट म्हणजे हा काल्पनिक असतो, म्हणजे कल्पना केली असते की एवढा येणार आहे. हे बघा, इथं मागचा डेटा किती आहे, 250 की आहे, लक्षात घ्या. 250 की आहे. पण त्यांनी फॉरकास्ट काय केला होता की 241 की पर्यंत येईल असा, आणि इथे किती आला, 233. म्हणजे ऍक्च्युअल जो काही टायमिंगला आला, 6 वाजता ज्यावेळेला न्यूज असणार तुमची त्यावेळेला जो डेटा येणार तो हा ऍक्च्युअल डेटा असणार, लक्षात घ्या. त्याच्यानंतर वरती बघितलं तर इथे डेटा नाही आहे, बघा. दिसतो हा डेटा? मॅडम सांगा मला, इथे डेटा दिसतो का तुम्हाला? हा, इथे ज्या वेळेला डेटा नसेल त्यावेळेला इकडे ही न्यूज कोणती असणार, तुमच्याकडे सेंटिमेंटल असणार, लक्षात घ्या. कळलं का? सेंटिमेंटल मध्ये एकतर स्पीक असणार आहे किंवा बोलणं वगैरे असं काहीतरी असणार आहे, किंवा भाषण किंवा रिझल्ट वगैरे इलेक्शनचं असं काहीतरी असणार, लक्षात घ्या. आणि इथं ज्या वेळेला डेटा येणार तुमच्याकडं त्यावेळेला ही न्यूज कोणती असणार, तुमच्याकडे फंडामेंटल असणार, लक्षात घ्या. कळलं इथे फंडामेंटल? इथे बघा न्यूज कशी रीड करायची. आता ही 6 वाजताची न्यूज बघणार आहे आपण. अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स, त्याच्यानंतर
हे तुम्हाला सकाळी ह्या 2च कॉलम दिसत असतात, लक्षात घ्या. ज्यावेळेला ऍक्च्युअल न्यूज येते 6 वाजता त्यावेळेला हा रिझल्ट लागतो, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये इथं हा तुमच्याकडे जो डेटा दिसतोय हा मागचा डेटा आहे, प्रिव्हियस डेटा आहे. आणि हा जो डेटा आहे हा फॉरकास्ट केलेला आहे, म्हणजे काल्पनिक आहे, लक्षात घ्या. आणि हा जो आलाय हा काय आहे तुमच्याकडे रिअल मध्ये, ऍक्च्युअल मध्ये आलाय, लक्षात घ्या. पण इथे स्टडी कसा करायचा याचा, इथं हा फोल्डर आहे, हा फोल्डर ओपन करायचा. आणि हा फोल्डर ओपन केल्यानंतर ना इथं इफेक्ट फक्त बघायचं, दुसरं काहीच बघत बसायचं नाही. इफेक्ट फक्त बघायचा. ऍक्च्युअली लेस दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. जो काही फॉरकास्ट केलाय बघा इथं, ऍक्च्युअली लेस दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. फॉरकास्ट किती होतं सांगा मला? 241. 241. इथे काय लिहिले सांगा? ऍक्च्युअली लेस दॅन म्हणजे 241 पेक्षा जर कमी येत असेल तर कोणासाठी चांगला आहे? करन्सी. करन्सीसाठी चांगला आहे, बरोबर ना. मग ही करन्सी कोणती आहे? डॉलर. डॉलर. मग डॉलर काय होणार, वरती जाणार की खाली जाणार सांगा मला? वरती जाणार. वरती जाणार, बरोबर ना. मग इथं जर हा पेअर असेल, लक्षात घ्या, XAU USD जर पेअर असेल तर काय होणार सांगा? ही कोट करन्सी वरती जाणार, डॉलर. आणि बेस करन्सी कुठे येणार? खाली येणार. मग इथं तुमचा ट्रेड कुठला पडणार, बायचा पडणार की सेलचा? बायचा. बायचा नाही पडणार. इथं कोट करन्सीला आपण जास्त महत्व देत नाही, लक्षात घ्या. अच्छा. बेस करन्सीला महत्व देतो. मग इथं तुमचा सेलचा पडणार, लक्षात घ्या. सेलचा पडणार. पेअर जर अशी असती, USD XAU जर असती पेअर, लक्षात घ्या, USD XU म्हणजे याच्या उलटी जर पेअर असती तर इथं तुम्ही बायचा ट्रेड टाकला असता, कारण की हे पॉझिटिव्ह आले ना तुमचं. कळाल ना? काय या करन्सी पेअर मध्ये हे तुमचं पॉझिटिव्ह आले, पण ती कोट करन्सी आहे ना, पण बेस करन्सी खाली जाणार आहे. मग इथं तुमचा ट्रेड कोणता येणार? सेलचा येणार, लक्षात घ्या. सेलचा येणार. कारण की आपण बेस करन्सीला जास्त महत्व देतो. पेअर जी कोणती निवडणार आहे त्याच्यामध्ये इम्पॅक्ट येणार, लक्षात घ्या. आता इथं वरती USD JPY दिसते, हे बघा इथं USD JPY पेअर दिसतो तुम्हाला? हो, दिसतो. याच्यामध्ये आता इथं पॉझिटिव्ह न्यूज आले, मग इथे कोण वरती जाणार? डॉलर. डॉलर वरती जाणार. आणि जॅपनीज काय होणार? खाली येणार, बरोबर ना. खाली येणार. मग इथं पोझिशन कोणती असणार सांगा तुमची? इथं बायची असणार. इथं बायची असणार, बरोबर ना. समजलं हे? ज्या वेळेला तुमचा USD फर्स्ट असेल आणि USD ची न्यूज असेल आणि ती पॉझिटिव्ह लागली तर तिकडे तुमची बायची कंडिशन असणार. आणि न्यूज जर निगेटिव्ह लागली तर सेलची कंडिशन, लक्षात घ्या, USD ची. समजलं हे? हो, समजलं. न्यूज कशा रीड करायचं समजलं तुम्हाला? समजलं. आता उद्याचे एक दाखवतो तुम्हाला मी. आता हे 8 तारखेचा, उद्या 9 तारखेचा, लक्षात घ्या. हे 9 तारखेचं दिसतंय तुम्हाला न्यूज? दिसतं. याच्यामध्ये संध्याकाळी 6 वाजता कोणते न्यूज आहेत सांगा मला? हे बघा इथं उद्या फ्रायडे आहे, 6 वाजता न्यूज आहेत. कोणाचे न्यूज आहेत? कॅनडावाल्यांचे, बरोबर ना. आता इम्पॅक्ट जर पडला तर तो पॉझिटिव्ह जर इम्पॅक्ट पडला तर कोणासाठी चांगला आहे? कॅनडासाठी चांगला आहे, बरोबर ना. आता इथे बघा ह्या दोन्ही न्यूजचा तुम्हाला डेटा दिसतो. याचा अर्थ ह्या न्यूज कोणत्या आहेत? एक प्रिव्हियस आहे आणि एक फॉरकास्ट आहे. नाही, न्यूज ही फंडामेंटल आहे, लक्षात घ्या. इथं जर डेटा जर दिसत नसेल तरी ती सेंटिमेंटल असणार, लक्षात घ्या. डेटा दिसतो याचा अर्थ ही फंडामेंटल आहे. आता प्रिव्हियस म्हणजे हा मागचा डेटा आहे, लक्षात घ्या. हे दोन्हीचे दोन्ही मागचे डेटा आहेत आणि हे काय केले? फॉरकास्ट केलेत, म्हणजे एवढे येणार अशी कल्पना केली त्यांनी. आता इथे ह्या रीड कशा करायच्या त्यावेळेला हा फोल्डर दिसतोय तुम्हाला, हा फोल्डर ओपन करायचा. फोल्डर ओपन केल्यानंतर ना इथे इफेक्ट फक्त बघायचा की ह्या करन्सीवर काय इफेक्ट पडणार आहे हेच बघायचं, फक्त दुसरं काय बघायचं नाही. ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज फॉर गुड फॉर करन्सी, लक्षात घ्या. ग्रेटर दॅन, हा ग्रेटर दॅन आहे. याचा अर्थ जो फॉरकास्ट केलाय त्याच्यापेक्षा काय व्हायला पाहिजे? तुमचा डेटा ग्रेटर यायला पाहिजे, लक्षात घ्या. ग्रेटर येणार. ग्रेटर पण जास्ती ग्रेटर यायला पाहिजे तरच इम्पॅक्ट पडतो, लक्षात घ्या. आणि न्यूज जर रेड असेल आणि जास्त ग्रेटर आलं तर इम्पॅक्ट चांगला पडणार, लक्षात घ्या. काल ग्रेटर दॅन फॉरकास्ट ही पहिली न्यूज झाली. आता सेकंडची न्यूज, ही पहिली वरची झाली, आता खालची पण आहे ना तुमच्याकडे न्यूज. हा फोल्डर ओपन करायचा, इथे बघायचं ऍक्च्युअली लेस दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. म्हणजे इथला 6 पॉईंट, इथं तुम्हाला किती यायला पाहिजे? 4.2 यायला पाहिजे, लक्षात घ्या. हा लेस दॅन झाला आणि वरती इथं तुमच्याकडे 30K यायला पाहिजे असा, म्हणजे इकडचं ग्रेटर दॅन वर पाहिजे आणि इकडचं काय व्हायला पाहिजे? लेस दॅन वर पाहिजे. त्यावेळेला ह्या दोन्ही न्यूज काय असणार? तुमच्याकडे पॉझिटिव्ह असणार, लक्षात घ्या. आणि ह्या जर दोन्ही न्यूज जर पॉझिटिव्ह असतील, तर ह्या पेअरवर काय इम्पॅक्ट पडणार सांगा मला? दोन्ही न्यूज पॉझिटिव्ह आहेत. हे बघा ही करन्सी कोणती आहे तुमच्याकडं?
ही बेस करन्सी, डॉलर, बेस करन्सी, ही कोणती करन्सी आहे? कोट करन्सी आहे, बरोबर ना? करन्सी. आता ही पॉझिटिव्ह पडायला लागले दोन्ही. मग कॅड काय होणार? वरती जाणार की खाली जाणार? वरती जाणार. वरती जाणार, बरोबर ना? कॅड वरती जाणार म्हणजे कोट करन्सी वरती जाणार. मग बेस करन्सी काय होणार? खाली जाणार ना, डाऊनला जाणार, बरोबर ना? बेस करन्सी खाली जाणार तुमची. मग इथं तुमचा बायचा ट्रेड असेल की सेलचा? सांगा मला. सेलचा ट्रेड असणार, बरोबर ना? इथं तुम्ही सेलचा ट्रेड घ्यायचा. आणि जर दोन्हीचे दोन्ही न्यूज जर निगेटिव्ह लागल्या तर बायचा ट्रेड येणार. समजलं हे? पवार मॅडम, तुम्हाला समजलं हे? हो, समजलं. उद्याच्या ह्या न्यूज बघा. तुमच्यासाठी टास्क असणार उद्या हे न्यूज बघणे. संध्याकाळी 6 वाजता न्यूज बघणे. त्याच्यासाठी एक अलाराम लावून ठेवा आणि अलारामला नाव पण टाकून ठेवा न्यूज बघणे. काय 1 सेकंद किंवा 5 मिनिटं फक्त द्यायचे तुम्हाला. बाकी काही वेळ द्यायचा नाही तुमचा. कळलं हे? हो, कळलं. आणि त्यावेळेला मार्केट पण बघायचं. युएसडी कॅडची पेअर काय करते हे पण बघायचं. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावायचा आणि न्यूज बघायची. न्यूज लागल्यावर नंतर युएसडी कॅड पेअरनं काय केलं हे बघायचं तुम्हाला उद्या. ओके, समजलं न्यूज रिडिंग? समजलं. ओंकार सर, तुम्हाला समजलं काय? होय. त्याच्यानंतर हे नोट डाऊन करून घ्या. या सगळ्यात महत्वाच्या बातम्या असणार. यावेळेला मार्केट भरपूर व्होलेटाईल असतं. ह्या महत्वाच्या बातम्या आहेत तुमच्यासाठी. नोट डाऊन करा आणि स्क्रीनशॉट पण काढून घ्या. घेतला नोट डाऊन करून सर्वांनी? हो, घेतलं. आता इकडे खाली सगळ्यात लास्टला काय लिहिले बघा. लास्टला काय लिहिले बघा. स्टॉप ट्रेडिंग फॉर 60 मिनिट्स. 60 मिनिट म्हणजे जर तुमच्याकडे न्यूज असेल तर काय करणार आहे तुम्ही? 1 तास ट्रेडिंग थांबवणार आहे. का थांबवणार आहे सांगा मला? काय वाटते तुम्हाला? काय चेंजेस होतात का बघण्यासाठी. पण न्यूज जर पॉझिटिव्ह लागत असेल तर तुमचा बायचा ट्रेड प्रॉपर बसतो ना, बरोबर आहे ना? हो. समजा युएसडी ची न्यूज पॉझिटिव्ह लागली तर युएसडी तुमची वरती जाणार आहे, बरोबर ना? हो. मग मी काय म्हणतो तुम्हाला, स्टॉप ट्रेडिंग करा, बरोबर ना? ऍक्च्युली कसं असतं तुम्हाला सांगतो. इथे न्यूज असतात. न्यूजला मार्केट मेकर काय करतात? मार्केटला दिशा देतात. समजा आता तुमची युएसडी पॉझिटिव्ह झाल्यानंतर मार्केट काय होते? वरच्या साईडला जातं. मग मार्केट मेकर वरच्या साईडला थोडंफार घालवतात आणि सगळे लोक काय करतात? बाय करतात. आणि सगळे बाय केल्यानंतर डायरेक्ट मार्केटला खालच्या बाजूला आणतात. मग इथं काय होतं? तुमचा लॉस व्हायला चालू होतो. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर न्यूजचा वापर मार्केट मेकर काय करतात? न्यूज ह्याला मॅन्युप्युलेशनसाठी वापरतात. म्हणजे स्वतःची चालाकी करण्यासाठी मार्केट मेकर न्यूजचा वापर करतात. मग मला सांगा, तुमचे अकाउंटचे बॅलन्स लॉस करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं तुमचं काय आहे का? नाही. बरोबर ना? तुमचा जो अकाउंटचा कॅपिटल आहे ते सेव्ह करणं तुमच्यासाठी पहिली गोष्ट आहे ना. हो. मग न्यूजला जर तुम्हाला प्रॉफिट जर होत नसेल किंवा प्रॉफिट होत असेल किंवा लॉस होत असेल तर तुमच्यासाठी थांबणं चांगली गोष्ट आहे ना इथे, बरोबर ना? प्रॉपर तुम्हाला न्यूज रीड करता येतात, मॅन्युप्युलेशन समजतं, त्यावेळेला तुम्ही ट्रेडिंग करू शकता, लक्षात घ्या. पण तुम्ही आता सध्या नवीन आहात, बरोबर ना? हो. मग त्याच्यामुळे तुम्हाला न्यूजला ट्रेडिंग थांबवायचं, लक्षात घ्या. समजा 6 वाजता जर न्यूज असेल तर तुम्ही थांबणार किती वाजेपर्यंत? 7 वाजेपर्यंत. आणि 7ला परत जर दुसरी न्यूज असेल तर 8 वाजेपर्यंत थांबायचं, लक्षात घ्या. आणि 8ला जर दुसरी न्यूज असेल तर 9 वाजेपर्यंत थांबायचं. हे थांबला तरच तुमचं कॅपिटल काय राहणार आहे? सेफ राहणार आहे, लक्षात घ्या. कारण की न्यूजला तुम्हाला प्रॉपर पद्धतीने हे करता येत नाही किंवा न्यूजला इम्पॅक्ट कसा पडणार आहे हे समजत पण नाही तुम्हाला. कारण की मार्केट मेकर काय करतात? स्वतःचे पैसे जास्त लावायचे आणि मार्केटला मॅन्युप्युलेशन करायचं. याच्यापेक्षा तुम्ही थांबलेलं अगदी चांगलं आहे, लक्षात घ्या. समजलं? हो, समजलं. कारण की मार्केटला मोठमोठ्या मुवमेंट येतात आणि त्या मुवमेंटमध्ये लॉस जास्त होण्यापेक्षा थांबलेलं कधीही चांगलं तुमच्यासाठी. नवीन आहात त्यामुळं एकदा न्यूज रिडिंग वगैरे डेमोला तुम्ही ट्रेडिंग करून बघा. काय वाटते? न्यूज तुम्हाला जर प्रॉपर अनालिसिस करायला जमत असेल, कळत असेल, मार्केट मेकरची थिअरी जर समजत असेल तर तुम्ही ट्रेड करू शकता. ओके, हे लिहून घेतलं ना सर्वांनी? हो. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये काय अवघड होतं का सांगा मला? नाही. न्यूज रिडिंग कशा करायच्या समजलं तुम्हाला? हो, समजलं. कुठं बघतो सांगा आपण न्यूज? फॉरेक्स फॅक्टरी. फॉरेक्स फॅक्टरी त्याच्यावर दिसतं. तिथं आतल्या फोल्डर ओपन केल्यानंतर इफेक्ट काय पडणार हा आपण दिसतो. पण आपण फक्त तुम्हाला अनालिसिस करायचं आहे, ट्रेड नाही करायचं.
कॅन्डलस्टिक कशी तयार होते दिसतो स्क्रीन? हो दिसते. ड्रॉइंग पण करून घ्या, अशा पद्धतीची सेम ड्रॉइंग करून घ्या. वर मॅडम घेतलं लिहून, नोट डाऊन करून घेतलं ड्रॉइंग असं सेम. सर मी लिखाण काही करत नाहीये, मी फक्त स्क्रीनशॉट घेतले. आजारी असल्यामुळे मला काही जमत नाही. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. शिंगाणे मॅडम सांगा मला, मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल कधी तयार होते, ब्लॅक कॅन्डल कधी तयार होते? तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल कधी तयार होतात आणि ब्लॅक कॅन्डल कधी तयार होतात? नाही काय आयडिया नाही. बघा चार्ट दिसतो. हा, ग्रीन कॅन्डल कधी तयार व्हायला लागेल सांगा मला. मार्केट वरती जाते. मार्केट वरती जात आहे त्यावेळेला ग्रीन कॅन्डल तयार होतात, बरोबर ना? हा. आणि मार्केट ज्यावेळेला खाली येतं त्यावेळेला काय कोणते कॅन्डल तयार होतात? ब्लॅक. ब्लॅक, बरोबर ना? आता ज्यावेळेला मार्केट इथून बघा या खालच्या लो पासून ज्यावेळेला वरती गेलं, आता इथे मार्केट वरतीच जात होतं ना? हो. मग हे वरती जात असताना ह्या ब्लॅक कॅन्डल का आल्या? बरोबर ना? आपण उत्तर काय म्हटलं की मार्केट वरती जात असताना ग्रीन कॅन्डल तयार होतात. मग वरती जात असताना ब्लॅक कॅन्डल का आल्या? तिथं थोडस डाऊन झालं असणार आहे मार्केट. डाऊन झालं, पण मार्केटचा ओव्हरऑल वरती होतं, बरोबर ना? आता इथं कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो. इथे 1 नंबरची कॅन्डल दिसते. ही 1 नंबरची कॅन्डल ओपन कुठं झाली? इथं झाले, बरोबर आहे? ही किती रुपयाला ओपन झाली? 100 रुपयाला ओपन झाली समजा. ओके, 100 रुपयाला ओपन झाल्यानंतर मार्केट कुठे गेलं? वरती गेलं. किती रुपयाला गेलं? 120 रुपयाला गेलं. लक्षात घ्या, 100 रुपयाला ओपन झाल्यानंतर मार्केट 120 ला गेलं आणि 120 ला गेलं. इथं बघा, इथं ज्यावेळेला ओपन झालं त्यावेळेला 9 वाजले होते. लक्षात घ्या, ओपन झालं त्यावेळेला 9 वाजलं होतं आणि त्याच्यानंतर ना इथं 120 ला गेलं त्यावेळेला 10 वाजले होते. लक्षात घ्या, समजलं? 9 वाजल्यानंतर 10 वाजता 120 ला गेलं आणि तिकडून मार्केट खाली लो ला गेलं. इथं लो ला गेलं आणि लो ला इथे तुमच्याकडे 50 प्राइस होती. लक्षात घ्या, 50 प्राइस होती इथं ज्यावेळेला 50 ला गेलं त्यावेळेला 11 वाजले होते. लक्षात घ्या, आणि लो ला गेल्यानंतर ना इथेपर्यंत आलं आणि इथं काय झाली? ती कॅन्डल क्लोज झाली. लक्षात घ्या, त्यावेळेला इथं प्राइस काय होती तुमची? 80 होती. लक्षात घ्या, इथं वाजलेत किती? 12. मला सांगा, एका कॅन्डलनं किती वेळ खाल्ला सांगा तुमचा? 4 तास. 4 तास खाल्ले, म्हणजे 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत 1 तास, 10 ते 11 2 तास आणि 11 ते 12 3 तास, म्हणजे 3 तासाची कॅन्डल आहे. लक्षात घ्या, ही 3 हॉवरची कॅन्डल आहे. लक्षात घ्या, समजलं? आता ह्या 3 तासाच्या कॅन्डल मध्ये कॅन्डलनं काय केलं? ओपन झालं, ओपन झाली, ओपन झाल्यानंतर वरती गेली आणि वरती गेल्यानंतर खाली गेली आणि खाली गेल्यानंतर इथे येऊन क्लोज दिली. हा, मला सांगा आता ओपन झाल्यानंतर न क्लोज खाली झाली का वरती झाली? क्लोज खाली झाली. हा, मग याचाच अर्थ ओपन झाल्यानंतर ना कॅन्डल जर खालच्या बाजूला जर क्लोज होत असेल, लक्षात घ्या, ओपन झाल्यानंतर ना खालच्या बाजूला जर कॅन्डल क्लोज होत असेल तर तिचा कलर काय होणार? ब्लॅक होणार. ब्लॅक किंवा रेड. लक्षात घ्या, आपण तिला ब्लॅक केले पण ती रेड पण असते. लक्षात घ्या, आपण रेडच्या ऐवजी ब्लॅक केले. ओके, पण रेड जरी कलर असेल हिचा तर कलर नाही मॅटर करत. मॅटर काय करतं सांगा इथे? ओपन आणि क्लोज केव्हा झाले हे समजण्यासाठी. हा, ओपन आणि क्लोज मॅटर करतो, त्याच्यावरून कॅन्डलचा कलर प्रिडिक्ट होतो. लक्षात घ्या, समजलं? कॅन्डल ही त्याच्यानंतर ना हा जो हाय मारला याला आपण हाय म्हणतो. लक्षात घ्या, हा वरती, आणि खाली जो लो मारला याला लो म्हणतो. आणि हा जो बॉडी आणि हा जी लाईन दिसते तुम्हाला पातळ स्लिम लाईन दिसते त्याला आपण काय म्हणतो? लोअर वीक म्हणतो. लक्षात घ्या, आणि वरच्या बाजूला जो वीक आलाय त्याला आपण काय म्हणतो? हायर वीक म्हणतो. लक्षात घ्या, समजलं हे? हा, समजलं. आता ही ब्लॅक कॅन्डल झाली. आता ग्रीन कॅन्डल. आता ग्रीन कॅन्डल काय होते? इथं 9 वाजता तुमच्याकडे ओपन होते. कितीला ओपन होते? 100 रुपयाला ओपन होते. 9 वाजता. लक्षात घ्या, 9 वाजता 100 रुपयाला ओपन होते आणि ओपन झाल्यानंतर ना खाली गेली. ती खाली किती वाजता गेली? 10 वाजता गेली. लक्षात घ्या, 10 वाजता. त्यावेळेला खाली कितीला गेली? 80 रुपयाला गेली. आणि खाली गेल्यानंतर आपल्याला कसं कळणार ती खाली गेली? ते दाखवतो किती तुम्हाला मी.
ही खाली गेली. खाली गेल्यानंतर ना मार्केट कुठं गेलं? वरती गेलं. लक्षात घ्या. हा. हायला गेलं. हायला इथं किती प्राइस होती तुमच्याकडे? 150 प्राइस होती. लक्षात घ्या. इथं 9 वाजले होते, इथे 10 वाजले होते आणि इथे किती वाजलेत? 11 वाजलेत. लक्षात घ्या. आणि 11 वाजल्यानंतर ना 12 वाजता ती कॅन्डल काय झाली? क्लोज झाली इथं. म्हणजे 120 ला क्लोज झाली. लक्षात घ्या. किती वाजता? 12 वाजता. कॅन्डल किती टायमिंगची आहे? 3 तासाची तास. कॅन्डल आहे. लक्षात घ्या. 3 तासाची कॅन्डल आहे. मला आता सांगा, ही कॅन्डल ओपन झाल्यानंतर कॅन्डल क्लोज वरती झाली की खाली झाली? वरती झाली. वरती झाली. म्हणून हिचा कलर काय झाला? ग्रीन. ग्रीन झाला. समजलं हे? हा, समजलं. हा. आता ती खाली किती गेली, काय गेली हे तुम्हाला दाखवतो मी. हे बाकीचं याच्यामध्ये काय कॉम्प्लिकेटेड आहे का सांगा मला? नाही. ग्रीन कॅन्डल ह्या वरती जाणाऱ्या ग्रीन कॅन्डल असतात. पण साध्या सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर ओपनच्या वरती क्लोज होणारी कॅन्डल ही ग्रीन असते आणि ओपनच्या खाली क्लोज होणारी ही कॅन्डल ब्लॅक असते. ओके. आता तुम्हाला चार्टवर दाखवतो मी. चार्ट दिसतो तुम्हाला? हा, दिसतो. हे बघा, आता इथं ब्लॅक कॅन्डल पण आहेत आणि ग्रीन कॅन्डल पण आहेत. बरोबर ना? हा. आता तुम्हाला बघायचं कुठं सांगतो. इथे वरती माझा एरो दिसतो. हा, दिसतो. हे ओ दिसतं का? ओ. हा. ओ म्हणजे ओपन. एच म्हणजे हाय. हाय. एल म्हणजे लो. आणि सी म्हणजे क्लोज. आपल्याला काय पाहिजे? फक्त यातलं ओपन आणि क्लोज पाहिजे. लक्षात घ्या. हा. 1 नंबर आणि 2 नंबर पाहिजे फक्त आपल्याला इथे. ओके. आता मी कॅन्डलवर एरो घेतो. बघा, कॅन्डलवर एरो घेतो. कॅन्डलवर एरो आला. ओपन कितीला झाले सांगा मला? 59017. एक मिनिट. ओपन 59017 ला ओपन झाली. बरोबर. हा. क्लोज कितीला झाले बघा? 58836. आता मला सांगा, अमाऊंट ग्रेटर झाली की लेस दॅन झाली सांगा मला? प्राइस लेस दॅन झाली की ग्रेटर झाली? लेस झाली. लेस झाली. बरोबर ना? हा. मग कॅन्डलचा कलर कोणता येणार? ब्लॅक येणार. ओपनच्या खाली क्लोज झाली ना कॅन्डल? ग्रीन येणार. नाही, ओपनच्या खाली क्लोज झाली. 59,000 व्हॅल्यू ही जास्त आहे ना तुमच्याकडे आणि 58,000 कमी आहे. बरोबर ना? मग ओपन ओपन वरती झाली आणि क्लोज खाली झाली. कॅन्डलचा कलर कोणता आला? ब्लॅक येणार. ब्लॅक आला. बरोबर ना? त्याच्यानंतर ही बघा, या कॅन्डलवर एरो आणला मी. ही सांगा मला आता कितीला ओपन झाले? ओपन व्हॅल्यू सांगा काय? 58829. 58,829 ला ओपन झाले. बरोबर. क्लोज कितीला झाले बघा? 58,737. अमाऊंट जी काही प्राइस आहे ती ग्रेटर आहे की लेस आहे? लेस आहे. लेस आहे. मग कॅन्डलचा कलर कोणता येणार? ब्लॅक. बरोबर ना? आपल्याला काय बघायचं? फक्त ओपन आणि क्लोज बघायचं. हाय कोणता पण असू दे. त्याच्यामध्ये हाय पण दाखवतो बघा. हाय आणि लो दिसतं. हा, दिसतो. हाय किती मारलाय, काय मारलाय हे पण दिसतं. लक्षात घ्या तिथे. काल हे. त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल. आता ग्रीन कॅन्डल ओपन कितीला झाले बघा? 58737. 58,737 ला ओपन झाले. बरोबर ना? क्लोज कितीला झाले बघा? 59000. 59000. मला सांगा आता, ही ग्रेटर आहे की लेस आहे? ग्रेटर आहे. ग्रेटर आहे. मग कॅन्डलचा कलर कोणता आहे? ग्रीन आहे. ग्रीन आहे. बरोबर ना? याच्यामध्ये कॅन्डलचा कलर तुम्ही कोणते पण ठेवू शकता. लक्षात घ्या. मॅटर नाही करत. फक्त तुम्हाला इथे मॅटर काय करतं? ओपन आणि क्लोज मॅटर करतो ना. पण तुम्हाला माहिती आहे ना, ग्रीन कॅन्डलचं ओपन खाली आणि क्लोज वरती आहे. तर तुम्ही कॉम्प्लिकेटेड यात होण्यासारखं काय नाहीये. बरोबर ना? मला वाटतं आता तुमचा चार्ट तुम्ही जर ओपन केला चार्ट तर ट्रेडिंग व्ह्यूचा, तर तुमच्या कॅन्डल रेड आणि ग्रीन आहेत बघा. बरोबर ना? पण रेड ज्या कॅन्डल आहेत त्या इथं ब्लॅक आहेत माझ्याकडे. बरोबर ना? आणि तुमच्याकडे ग्रीन आहेत ते माझ्याकडे ग्रीन आहेत. इथं फक्त मी रेड का केलं नाही की रेडनं काय होतं? रेड आणि तुमच्याकडे जो बॅकग्राऊंड व्हाईट आहे पलीकडच्या बाजूला, बॅकग्राऊंड व्हाईट आहे आणि कॅन्डलचा कलर रेड आहे. रेड डेंजर कलर असतो. तो खाली येताना आपली टेक्नॉलॉजी बिघडते. लक्षात घ्या. व्हाईट कलर आहे बॅकग्राऊंडला. तो व्हाईट कलरचा प्रॉब्लेम काय होतो की तुमचे जे डोळे आहेत त्या व्हाईट रेज असतात, त्या व्हाईट रेज त्या डायरेक्ट तुमच्या डोळ्यात येतात.
हम्म. एका ट्रेडरला जो काही प्रॉब्लेम होतो याच्यामुळे होतो, लक्षात घ्या. ट्रेडर कायम स्क्रीनवर असतो ना, मग त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो याच्यामुळे. म्हणून आपण अशा पद्धतीने कलर केला. हा सॉफ्ट वाटतो तुम्हाला, ते तुम्हाला पण करून देतो मी. समजलं चालेल. हे कॅन्डल कशा तयार होतात, काय होतं, कॅन्डलचं नेचर काय असतं. स्क्रीनशॉट घेतला याचा. हा घेतला. त्याच्यानंतर कॅन्डलस्टिकचं प्रेशर. हे बघा इथे 1 नंबरची कॅन्डल वरती तुमच्याकडे 100 आकडा आहे आणि खाली 50 आकडा आहे, लक्षात घ्या. वरती 100 आहे, खाली 50 आहे. मला सांगा बायर्स कोणत्या साईडला असतात, वरती असणार का खाली असणार? खालच्या साईडला असणार. हा, बायर्स खालच्या साईडला असणार, कळलं. आणि सेलर्स कुठं असणार? वरती असणार. वरती असणार, बरोबर ना. आता हम्म. बायर्स ह्या कॅन्डलला प्रेशर करायला लागलेत, बायर्स खालून. हम्म. दिसते का प्रेशर? हा. खालून क्रिएट प्रेशर व्हायला लागले. त्याच्यामुळे इथे प्रेशर कोणतं आलंय? बाईंगचे प्रेशर आले, म्हणजे खरेदी जास्त व्हायला लागली, बरोबर ना. हा. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डल. आता इथे कॅन्डलचा कलर कोणता होता? बाईंग होत होतं म्हणून कॅन्डलचा कलर ग्रीन होणार असं नाही, लक्षात घ्या. इथं सेकंड कॅन्डल कलर कोणता आहे बघा, ग्रीनच आहे, बरोबर ना. इकडे प्रेशर हम्म. कोणतं आहे सांगा मला? सेलिंगचं. सेलिंगचं प्रेशर आहे, लक्षात घ्या. पण हम्म. सेलिंगच्या प्रेशर मध्ये बायर्सची पण थोडीफार पकड आहे ना इकडे, हा. बरोबर ना. म्हणून हा. या कॅन्डलचा कलर ग्रीन झालाय. पण प्रेशर कुणाचं आहे? सेलरचं. सेलरचं प्रेशर आहे, लक्षात घ्या. समजलं. हम्म. हे प्रेशर हा, कशासाठी समजलं. बघायचं, काय बघायचं, हे तुम्हाला मी ऍडव्हान्स मध्ये दाखवतोय, लक्षात घ्या. हा. आपण हम्म. कोणत्याही कॅन्डलस्टिक शिकवत नाही ऍक्च्युअल मध्ये, पण हम्म. हे प्रेशर कशासाठी वापरायचं आहे हे तुम्हाला मी ऍडव्हान्स मध्ये शिकवतोय. त्याच्यानंतर इथं प्रेशर कोणाचं सांगा मला? बाहेरचं. बायरचं. 1 नंबरच्या कॅन्डलमध्ये पण बायरचं प्रेशर होतं आणि 3 नंबरच्या कॅन्डलमध्ये पण बायरचं प्रेशर आहे, बरोबर ना. हा. कॅन्डलचे कलर वेगवेगळे आहेत. इकडे ग्रीन आहे, इकडे ब्लॅक हा. आहे. कॅन्डल कलर Black मॅटर आहे. करतोय? नाही करत, लक्षात घ्या. नाही करत. नाही करत. त्याच्यानंतर फोर्थ नंबरची कॅन्डल आहे, ती कोणती आहे? कोणाचं प्रेशर जास्त आहे सांगा मला? सेलरचं. सेलरचं प्रेशर जास्त आहे. प्रेशर समजलं? हो, समजलं. हा. पवार मॅडम, तुम्हाला समजलं प्रेशर? हो, समजलं. हा, समजलं की तुम्ही हँड राईज करत जावा. तिथे लोगो येतो बघा हँड राईजचा, हो हो हातासारखा. त्याच्यावर टॅप केले की मला समजेल फास्ट मध्ये. हो. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या पाहिजे तर. घेतला स्क्रीनशॉट? हो, घेतला. त्याच्यानंतर आपण बघणार आहे, आता आपण 3 तासाची कॅन्डल बघितली, बरोबर ना. हा. पण प्रत्येक 1 मिनिटाची पण कॅन्डल असते, लक्षात घ्या. सेकंदाच्या पण कॅन्डल्स असतात आणि 15 मिनिटाची असते, 5 मिनिटाची असते. हम्म. मग इथं कॅन्डल कशा तयार होतात तुम्हाला दाखवतो. इथं बघा, हा 1 मिनिट, हा 1 मिनिट, हा 1 मिनिट, हा 1 मिनिट आणि हा 1 मिनिट. म्हणजे टोटल किती मिनिट झाले तुमच्याकडे? 5 मिनिट. 5 मिनिट. मग 5 मिनिटं झाल्यानंतर कॅन्डल तुमची कशी बनते, अशी बनते, लक्षात घ्या, बरोबर आहे. हम्म. आता हा. इथे कसं असतं, 1 नंबरची कॅन्डल ही 1 मिनिटाची आहे, बरोबर ना. हम्म. 1 मिनिटाची कॅन्डल ओपन कुठं झाले? खाली झाले. हा. क्लोज कुठं झाले? वरती झाले. वरती झाले. 2 नंबरची ओपन वरती झाले, क्लोज खाली झाले. हम्म. 3 नंबरची ओपन वरती झाले, क्लोज खाली झाले, बरोबर ना. 4 हम्म. नंबरची ओपन खाली झाले, क्लोज वरती झाले. 5 नंबरची ओपन खाली झाले, क्लोज वरती झाले, वरती बरोबर ना. झाले. हा. पण 5 मिनिटाचा टाइम संपायला 5 मिनिटं पूर्ण व्हायला पाहिजेत ना, हम्म. बरोबर ना. मग कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला 1 नंबरची कॅन्डल आणि 5 नंबरच्या कॅन्डलच केलं पाहिजे, लक्षात घ्या, बरोबर ना. म्हणजे 1 नंबर कॅन्डल पासून तुमचा टाइम चालू होतो आणि 5 नंबर कॅन्डलला काय होतो, संपतो, लक्षात घ्या, बरोबर ना. हम्म. हा, मग 1 नंबर कॅन्डलचा ओपन घेतला आपण इकडं. हा 1 नंबर कॅन्डलचा ओपन इथे घेतला. हम्म. इथनं टाइम स्टार्ट झाला ना तुमचा. हा. इथनं टाइम स्टार्ट झाला. टाइम स्टार्ट झाला, मार्केट खाली गेलं. बघा, हम्म. टाइम स्टार्ट झाला, मार्केट खाली गेलं आणि खाली गेल्यानंतर शेवटच्या 5व्या मिनिटाच्या कॅन्डलला कुठं आलं? इथं आलं बघा. वरती आलो. हा. आलं का? मग इथं तुमचं हा. काय येणार? क्लोज येणार, लक्षात घ्या, हा. बरोबर ना. 5 मिनिटं हा, पूर्ण बरोबर. झाल्यानंतर ती कॅन्डल वरच्या बाजूला जाऊन क्लोज झाली. म्हणून ती 5 मिनिटाची कॅन्डल तुमची कशी बनणार? अशी बनणार, सेम. हम्म. समजलं हे? हा, समजलं. बरोबर ना. टाइम फ्रेम 5 मिनिटाचे हम्म. म्हणलं, स्टार्ट इथून झाला आणि एंड इथे झाला. म्हणून याचा ओपन हम्म. घेतला आणि त्याचा क्लोज घेतला. मधल्या कॅन्डलचा हा. काही संबंध नाही तुमच्याकडे, बरोबर ना. कारण की आपण 5 मिनिटाशी बघत आहोत. समजलं हे? हा. मग ही लास्टची जी कॅन्डल आपण बनवली, जी हम्म. मोठी कॅन्डल आहे ती हा, ती फक्त आपण बनवलेली आहे का ती बनलेलीच असते तशी? तशी बनलेली असते. दाखवतो तुम्हाला मी. 1 मिनिटामध्ये सगळ्या कॅन्डल वेगवेगळ्या दिसतात. 1 मिनिट चार्टवर दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, 1 मिनिट वरती दिसते इथे, 1 मिनिट. हा. 1 मिनिटाच्या चार्टवर गेलो आणि लास्टच्या कॅन्डल बघतो मी. लास्टच्या कॅन्डल 5 कॅन्डल आता कुठं आल्यात बघा. हे बघा इथं
लास्टच्या 5 कॅन्डल, आता लास्टच्या 5 कॅन्डल आहेत त्या मी मार्क करतो. ही चालू आहे ती सोडून मार्क करायला लागते. 1 2 3 4 5 दिसतात या 5 कॅन्डल. हा 5 कॅन्डल. आता बघा इथे एक पहिली कॅन्डल ओपन वरच्या बाजूला झाले, ब्लॅक आहे म्हटलं ओपन हम्म. वरच्या बाजूला झाले ना ती वरच्या कॅन्डल. बाजूला होते. हे बघा ही ओपन वरच्या बाजूला झाली, बरोबर काय? हम्म. आणि शेवटची जी 5वी कॅन्डल आहे ती क्लोज कुठं झाली? खाली झाली, बरोबर ना? खाली झालेली. हा हा, मग याच्यावरून तुम्हाला 5 मिनिटाचा टाइम फ्रेमचा कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे तुमचा? ब्लॅक असणार आहे ना? Green असतं. ब्लॅक असणार. हा. ओपनच्या खाली हा, क्लोज black झाली च ना? असतं. हो बघा झाली. अलीकडची Black कॅन्डल असतं. क्लोज 5 मिनिटाची आहे का ब्लॅक? हा आहे ना? समजलं? हा समज. हा, असे प्रत्येक कॅन्डल डिपेंडिंग असते, लक्षात घ्या. म्हणजे टाइम फ्रेमवर डिपेंडिंग असते. तुम्ही काय टाइम फ्रेम बदलल्यानंतर तुम्हाला हे कॅन्डलस्टिक दिसतात कोणते काय आहे ते. असं करत बसायला लागत नाही, पण तुम्हाला मी दाखवायला लागले कसं होतात ते. हा त्याच्यानंतर ना 5-5 मिनिटाच्या 3 कॅन्डल नंतर ना 15 मिनिटाची कॅन्डल कशी तयार होते? हे बघा 5 मिनिटाच्या कॅन्डलचा ओपन कुठं झालाय? इथं झालाय, बरोबर ना? आणि 15 मिनिटं पूर्ण होण्यासाठी 3 कॅन्डल बनायला पाहिजेत. मग तिसऱ्या कॅन्डलचा काय करायचं? आपल्याला क्लोज धरायचा. हा क्लोज. त्याच्यानंतर ना ह्या सगळ्यांच्यातला लो इथे कॉमन आला आणि या सगळ्यांच्यातला हाय इथे काय आला? कॉमन आला, लक्षात घ्या. कळलं? ओपनच्या हा. खाली क्लोज झाले तर कॅन्डलचा कलर Close. कोणता येणार? ब्लॅक येणार. ब्लॅक येणार, बरोबर ना? चार्ट वर हा. दाखवतो तुम्ही. ओपनच्या खाली क्लोज झाले कॅन्डल, कॅन्डलचा कलर हम्म. कोणता असणार आहे सांगा मला? ब्लॅक असणार. ब्लॅक असणार, बरोबर ना? हे बघा आता हा. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जातो मी. बघा ब्लॅक आहे की नाही 15 मिनिटाच्या अगोदरची कॅन्डल? हा. आहे ना? हो आहे. हा, समजलं? 5 मिनिटावरनं हा. 15 मिनिटाची कशी बनते? हा समज. त्याच्यानंतर 15-15 मिनिटाच्या 4 कॅन्डल नंतर 1 तासाची कशी बनते? मग त्याच्यामध्ये स्टार्ट कुठनं होणार आहे? ह्या कॅन्डल पासून होणार आहे. ओपन इथं झाले, ही क्लोज इथं झाली, मग हिचा ओपन धरणार ना तुम्ही? हा ओपन, लक्षात घ्या. आणि हा हा. कॉमन लो आणि हा कॉमन हाय. हम्म. आता इथं फक्त तुमचे 15 मिनिटं स्पेंड झालेत, लक्षात घ्या. पण तुम्हाला एका तासाची कॅन्डल काढायची ना, मग 15-15 मिनिटाच्या आणखी 3 कॅन्डल पाहिजेत. मग ही शेवटची कॅन्डल ज्यावेळेला क्लोज होणार, इथे क्लोज झाली ना ती वरच्या बाजूला. हा बघा ओपन होऊन इथे क्लोज झाली, म्हणून तुमची 1 आवरची कॅन्डल कशी असणार? ग्रीन असणार, लक्षात घ्या. ग्रीन असणार आहे. समजलं? आता हा. शेवटची जर कॅन्डल ही 15 मिनिटाची शेवटची कॅन्डल जर इथे खाली जर क्लोज झाली, लक्षात घ्या. हा. ओपन इथं झाली आणि खाली इथं जर क्लोज झाली, तर ह्या कॅन्डलचा कलर कोणता असणार? तुमचा ब्लॅक असणार, लक्षात घ्या. ब्लॅक असणार आहे. हम्म. कळालं हे? हा त्याच्यानंतर 1-1 तासाच्या 4 कॅन्डल म्हणजे 4 आवरची कॅन्डल, लक्षात घ्या. ओपन पहिली कुठं झाली? इथं झाली. क्लोज कुठं झाली? इथं झाली. पण ओपन हा. स्टार्टअप आहे तुमचा, म्हणून आपण इथे हम्म. ओपन केली, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 2 नंबरची कॅन्डल. 2 नंबरच्या कॅन्डलचा काही संबंध नाही, कारण की टाइम तुमचा 4 तासाची कॅन्डल काढायची तुम्हाला. हिचा पण काय संबंध नाही, हिचा संबंध, बरोबर? ही हा. ओपन कुठं झाली? वरती झाली आणि क्लोज खाली झाली. म्हणजे हा क्लोज आपण काय केला? पुढे कंटिन्यू केला. हम्म. कॅन्डल एवढीशी झाली आणि हा हाय यांच्या सगळ्यांचा कॉमन हाय आणि यांच्या सगळ्यांचा कॉमन लो. हम्म. ओपनच्या खाली क्लोज झाली, कॅन्डलचा कलर ब्लॅक, ब्लॅक आहे. बरोबर ना? समजलं हे हा. कॅन्डल कशा तयार होतात? पण ऍक्च्युली हे हा तुम्हाला समज. करायला लागत नाही. तुम्हाला करायला लागत नाही. कॅन्डल तुम्ही टाइम फ्रेम बदलला की, हे बघा इकडे टाइम फ्रेम बदलला की तुम्हाला कॅन्डलचा कलर दिसत जातात. हे बघा हा. आता टाइम फ्रेम 4 आवरचा लावला. 4 आवरची कॅन्डल कोणती आहे बघा? हम्म. 4 आवरची कॅन्डल तुमची ब्लॅक आहे. मग ब्लॅक आहे. त्याच्या आतमध्ये तसं स्ट्रक्चर झालेलं असतं, लक्षात घ्या. हे बघा या कॅन्डलला मी मार्क करतो. या कॅन्डलच्या लोला आणि हायला मार्क करतो, तुम्हाला आतलं स्ट्रक्चर दाखवतो. हे बघा आता आपण काय केलं? 1-1 तासाच्या 4 कॅन्डल बघितल्या. आता मी 1 तासावर जातो. ऍक्च्युली ती चालू कॅन्डल आहे, चालू कॅन्डलचं आपण बघू शकत नाही. दुसरी कॅन्डल तुम्हाला दाखवतो. 1-1 तासाच्या 4 कॅन्डल. आता ही पाठीमागची जी ग्रीन आहे ती मार्क करतो. हे बघा ग्रीन मार्क केली. मला सांगा ही किती मिनिटाची कॅन्डल आहे तुमच्याकडं? ही 4 तासाची कॅन्डल आहे ना तुमच्याकडं? हा 4 तासाचे. आता याच्या आतमध्ये 1-1 तासाचे 4 कॅन्डल दिसणार तुम्हाला, लक्षात घ्या. हा पहिली लाईव्ह सोडून ही 1 नंबर हा. आहे, ही 2 नंबर, ही 3 नंबर आणि 4 नंबर. हम्म. ही 4 नंबर आहे. 1 नंबर ओपन कुठं झाली? इथं झाली. हम्म. आणि 4 नंबर क्लोज कुठं झाली? वरती झाली. वरती झाली. कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे सांगा मला? ग्रीन असणार आहे. आहे 4 आवरच्या कॅन्डलचा कलर हा ग्रीन आहे ना? हो. असं डेलीचं पण होते बघा, डेलीचे पण दिसतात, अशा विकलीच्या पण दिसतात. आठवड्याची हम्म. 1 कॅन्डल असते. विकली म्हणजे आठवड्याची 1 कॅन्डल, मंथली म्हणजे एका महिन्याची 1 कॅन्डल हा. आणि डेली म्हणजे एका दिवसाची 1 कॅन्डल, लक्षात घ्या. हम्म.
पण एका कॅन्डलच्या आतमध्ये पण भरपूर कॅन्डल तयार झाले असतात, लक्षात घ्या. त्या दिवसामध्ये मार्केट कुठं लोला गेले, हायला गेले हे दाखवते. ही डेली कॅन्डल मी मार्क केली, बरोबर. हा. आता दिवसात भरपूर तास असतात ना, हो. मग त्या तासाच्या तुम्हाला एक तासाचे कॅन्डल दिसतात इथे. बघा इथं दिसतात का? हा. इथं 8 तारीख तुमची इथून चालू झाली बघा. 8 तारीख कुठून चालू झाली? हा, इथून चालू झाली तुमची. 12:30 नंतर 8 तारीख चालू झाली. ही एवढ्या अशा कॅन्डल दिसतात ना कॅन्डल ह्या. हा, दिसतात. हा, म्हणजे खाली लो ओपन होऊन हायला गेली म्हणून त्या कॅन्डलचा कलर कोणता आहे? ग्रीन आहे, लक्षात घ्या. हा. कळलं? हो. समजलं कॅन्डलस्टिक? हा, समज. त्याच्यानंतर टाइम फ्रेम समजल्या? हा, समजले. टाइम फ्रेम म्हणजे प्रत्येक, आता इथे 1 मिनिट बघितलं तर 1 मिनिटाची एक कॅन्डल येणार, लक्षात घ्या. 3 मिनिटं बघितलं तर 3 मिनिटाची, 5 मिनिटं बघितली तर 5 मिनिटाची एक कॅन्डल असणार. त्याच्यानंतर 10 मिनिटं बघितलं तर 10 मिनिटं, 15 मिनिटं असं. डेली बघितलं तर डेलीची, मंथली, विकली बघितलं तर विकलीची, लक्षात घ्या. हे ट्रेडिंग व्ह्यूला तुम्हाला दिसतं. बघा जरा ट्रेडिंग व्ह्यूला दिसते का? बघा टाइम फ्रेम तुम्हाला. कुठे दिसणार ते? काय ओपन केले सांगा मला पहिल्यांदा. ट्रेडिंग व्ह्यू केलं. लॅपटॉप की मोबाईल? हा, लॅपटॉप. ट्रेडिंग व्ह्यूच्या वरच्या बाजूला टाइम फ्रेम दिसतं बघा. फक्त हे बघा, एक मला मिनिट ओपन हे बघा इथं. क्लोज दिसतं. हे बघा इथे ॲरो दिसतो असा. 1 मिनिट मिनिमाइज करते. स्क्रिप्ट जिथे दिसते, हा, स्क्रिप्टच्या बाजूला ॲरो एक खालच्या बाजूला गेला बघा. नाहीतर स्क्रीन शेअर करा, दाखवतो. स्क्रीन शेअर करा, दाखवतो सर. हा, करते. स्क्रीन मोठी करा. हा, ते मोठं करा. हे वरती डे दिसते का? डी दिसते बघा, डी. हा, तिथं असतात टाइम फ्रेम सगळ्या. क्लिक करा त्याच्यावर. हा, दिसतात टाइम फ्रेम. कॅन्सल करा ते. खाली टाइम फ्रेम आहेत बघा सगळे. फक्त सेकंडचे लागत नाहीत. 1 मिनिटापासून खालच्या सगळ्या टाइम फ्रेम लागणार. त्या स्टार करून ठेवा, फेवरेट करून ठेवा. 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30, 1 आवर, 1 आवर खाली आहे बघा. जरा स्लाइड करा, असं माऊस स्लाइड करा. 4 आवर, 1 डे, 1 वीक, 1 मंथ. ओके. आता बघा दिसतात का वरती? हा, आलेत ना. 15 मिनिटं लावले की प्रत्येक कॅन्डल 15 मिनिटाची येणार. 5 मिनिटं लावले की प्रत्येक कॅन्डल 5 मिनिटाची. इथे प्रेस केल्यानंतर येणार ते? हा, प्रेस करायला लागते त्याला. बघा इथं टायमिंग दिसते. लास्टच्या कॅन्डलवर न्या, लास्टच्या कॅन्डलवर. हा, लास्टच्या अगोदरची नाही. टायमिंग बघा खाली 16:35 दिसते काय? 16:30 आहे. 16:30 नंतर 35 येणार ना. 16:35. काल आणि टाइम आणि डेट पण दाखवतो बघा. हा, समजलं हे? हा, समज. त्याच्यानंतर एक काम करा, कॅन्डलवर क्लिक करा डबल. हा, याच्यामध्ये 1 नंबरचा जो कलर आहे ग्रीन कलर, त्याच्यावर क्लिक करा. हा, खाली ऑरेंज दिसते, ऑरेंज. हा, ऑरेंज खाली लास्टला. त्याच्या बाजूला, त्याच्यावरती. हा, क्लिक करा त्याच्यावर ग्रीन कलरवर. त्या केलं ना. आता काम करा, जे बाकीचे कलर राहिलेत ते सगळे ब्लॅक करून टाका. लास्टला ब्लॅक आहे बघा, तो 1 नंबरला. क्लिक करा त्याच्यावर. डार्क ब्लॅक आहे, तो करून टाका फास्ट मध्ये सगळं. हे सगळे ग्रीन हे ते होय, सगळे करा, सांगतो मी तुम्हाला, सगळे करा. ग्रीन नाही करायचं, ब्लॅक करायचं. ग्रीन नाही करायचं, ब्लॅक. एकच पहिला फक्त ग्रीन करायचं का? हा, बाकी सगळं ब्लॅक करायचं. खाली युटीसी दिसते. ओके नका करू. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ओके करणं. 5:30 करा तिकडे. वरच्या साईडला असेल किंवा खालच्या साईडला बघा. कोलकाता लावा. वरती आहे बघा 5:30. नाही होते की तिकडं वरती. जाऊन दे खाली. ते सिल्वर जो बार आहे की नाही बाजूला, तो स्लाइड केला की वरती खालती होतोय बघा. सिल्वर उभा जो व्हर्टिकल बार आहे तो.
आणखी जरा खाली जाऊन दे. हा वरती आहे बघा कोलकाता. ओके. त्याच्यानंतर ना कॅनव्हास मध्ये या. वरती 1 नंबरला दिसते तिथे सॉलिड करा. सॉलिड. तिकडे 4 नंबरचा सिल्वर कलर सिलेक्ट करा बाजूला त्याच्या वरती सॉलिडच्या वरती. हा पहिल्या लाईन मधला चौथा कलर. हा ओके करा. त्याच्याने ग्रीड लाईन्स आहे तिकडे नन करा. ग्रीड लाईन्स नन करा. क्रॉस हेअर ब्लॅक करा. क्रॉस हेअर ब्लॅक करा. त्याच्यानंतर टेक्स्ट आहे ते पण ते ब्लू करा. टेक्स्ट डार्क ब्लू. हा तो. त्याच्यानंतर त्याच्या खालचा पण ब्लू करा आणि त्याची ऑपॅसिटी वाढवा. खाली हाईड करा. ते खाली हाईड दिसते बघा. खाली हाईड दिसते का? हा ते हाईड करा आणि त्याची ऑपॅसिटी वाढवा जरा. लाईन्सची ऑपॅसिटी वाढवा. लाईन्सच्या याच्यावर क्लिक करा. हा कलर मध्ये ऑपॅसिटी आहे बघा खाली. पूर्ण डार्क करा. ओके. त्याच्यानंतर ना टेम्पलेट्स दिसतात. टेम्पलेट आहे बघा कॉर्नरला. नाही आहे की कॉर्नरला दिसतोय की ते इकडच्या बाजूला. हा सेव्ह ॲज करा आणि नाव टाका. तिकडे नाव टाका तुमचं चालेल आणि सेव्ह करा आणि ओके करा. बघा कॅन्डल झालेत का? झाले. झाले ना ग्रीन आणि ब्लॅक. हा आता इकडे टूल्स जर बघायचं असेल तुम्हाला टूल्स बाजूला आहेत बघा. टूल्स सगळे हे साईडचे ना. हा त्याच्यात आणि त्याच्या आतमध्ये आणि भरपूर आहेत. लक्षात घ्या. तो ॲरो दिसतो का? साईडला एक छोटा ॲरो दिसतो बघा. त्याच्यावर क्लिक केला आणि त्याच्यामध्ये भरपूर दिसतात. हे जसं टूल्स आहे तसं पुढे पुढे आपण हे वापरत जाणार. लक्षात घ्या. समजलं हे? आणि ही बाजूला वॉच लिस्ट आहे बघा. ही हाईड पण करता येते. त्या वरती बॉक्स आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हाईड होते ती. पब्लिकच्या खाली जो बॉक्स आहे ब्लू त्याच्यावर क्लिक केलं की ती हाईड होते. आणि हा इंडिकेटर दिसतो खाली व्हॉल्यूमचा लागलेला. तो हाईड करायचा असेल तर स्क्रिप्टचे जे नंबर्स दिसतात. युरो एचडी दिसते लिहिलेलं. युरो एचडी. हा त्याच्या खाली सर्च. ॲरो एक आहे बघा खाली. ॲरो अपसाईड. हा त्याच्यावर क्लिक करा. क्लिक करा त्याच्यावर. हा आणि त्या वरच्या याच्यावर तो डस्टबिन वर क्लिक करा. हा इंडिकेटर आहे तो गेला बघा. गेला का इंडिकेटर? चार्ट मोकळा राहिला. समजलं हे? हा समजलं. टायमिंग समजली तुम्हाला? हा टायमिंग समजलं. हा डेलीची कॅन्डल लावलं तर प्रत्येक दिवसाची वेगवेगळी कॅन्डल दिसते बघा. डेवर क्लिक करा. बघा कॅन्डल दिसते का नाही प्रत्येक दिवसाची. कॅन्डलवर क्लिक करा. टायमिंग बघा. ती 2 त्याच्या पुढची 3ची असणार बघा. झूम करताना तो 2 नंतर त्याच्या पुढची ग्रीन बघा. ग्रीन ग्रीन 5ची आहे म्हणजे शनिवार रविवार आहे. लक्षात घ्या. काल शनिवार रविवारचे कॅन्डल्स प्रिंट होत नाहीत. आणि झूम कसं करायचं मला? मिडल सेंटरला नाही खालच्या बाजूला मार्च आणि एप्रिल दिसते लिहिलेलं खालच्या बाजूला. मार्च आणि एप्रिलच्या इकडं तुमचा माऊस न्या. हा जरा खाली जाऊन दे. हा आलं का झूम? प्लस मायनस केले की झूम होते बघा. करा त्याच्यावर प्लस मायनस केले की परत हे होते. आणि इकडं प्राइस आहे. प्राइस वर खालती वरती स्लाइड केल्यानंतर ना वरती खालती होतात कॅन्डल. प्राइस वर खालती वरती. प्राइस वर वरती खालती करा. प्राइस वर बाजूला प्राइस दिसतात ना ते बाजूला प्रिंटेड आहेत त्या. हा तिथे खालती वरती केलं की कॅन्डल छोट्या मोठ्या होत्या. प्रेस करा आणि खाली वरती करा. प्रेस करा माऊस. हा होते बघा. झाले. समजलं हे? हो समजलं. टाइम समजला? टाइम फ्रेम समजलं सगळ्या? हो समजल्या. आता सध्या मला वाटते तुम्ही काही ट्रेडिंग केलेलं नाही बरोबर ना? नाही नवीन आहात. पवार मॅडम. हा सर. दिसते स्क्रीन? हो. याचा आणि ट्रेडिंगचा काय संबंध आहे का? हे असे त्रिकोण कुठं ट्रेडिंग मध्ये वापरलेले बघितलेत का तुम्ही?
नाही नाही ना, कोणी तुम्हाला दाखवले याच्या अगोदर? नाही कोणी दाखवले. बरं ठीक आहे. आता इथं काय दिसते सांगा तुम्हाला? ट्रायंगल दिसतात. ट्रायंगल दिसतात बरोबर ना. म्हणजे एका ट्रायंगल मध्ये एक मोठा ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे ट्रायंगल आहेत, लक्षात घ्या. आता समजा मी हा बाजूचा जो आहे, हा का हा मार्क केलेला जो ट्रायंगल आहे, हा हा ट्रायंगल मी फक्त ठेवलाय, बाकीचे आतले जे ट्रायंगल आहेत ते बाहेर काढून ठेवलेत, लक्षात घ्या इकडे असे. हा तर तुम्ही पहिल्यांदा कोणता ट्रायंगल त्याच्या आतमध्ये लावणार सांगा? म्हणजे हा तुमच्यासाठी पझल आहे, जशी छोटी मुलं पझल खेळतात, मग त्याच्या वेळेला पझल वेळेला ते मॅच करायचं असतं चित्र. पण समजा आता हे चित्र तुमच्यासाठी काय रॉंग आहे, लक्षात घ्या. पण तुम्हाला मॅच करायचं आहे, मग तुम्ही कोणता त्रिकोण पहिल्यांदा लावणार त्याच्यामध्ये? खालच्या साईडचे 2 लावणार पहिले. हे 2 लावणार. हम्म. हे 2 लावणार ना. हा 1 नंबर आणि 2 नंबर कुठे लावणार? इथेच लावणार का आहे तिकडे? साईडचा हा इथं तुम्ही पेन्सिल ठेवली तिथे. इथं लावणार का असा? पवार मॅडम सांगा तुम्ही कोणता लावणार? मी लावला तर मोठा लावेन पहिला, का मधला वाला. मोठा लावणार सांगा? मोठ्याच्या मागचं रिझन काय? मग त्यानुसार बाकीच्या ह्यांना जागा ठेवेन मी. हा, म्हणजे मोठा लावला तर बाकीच्या गोष्टी ऍडजस्ट व्यवस्थित करता येतील, बरोबर ना. हम्म. आता मला सांगा, इथे छोट्यापासून मोठ्यापर्यंत गेल्यानंतर ऍडजस्टमेंट व्यवस्थित करता येईल का लहान मोठ्यापासून लहानाकडे गेल्यावर ऍडजस्टमेंट व्यवस्थित करता येतील? मोठ्या त्रिकोणापासून लहान त्रिकोणापर्यंत गेलो तर ऍडजस्टमेंट व्यवस्थित होईल का छोट्या त्रिकोणापासून मोठ्या त्रिकोणापर्यंत गेलो तर ऍडजस्टमेंट व्यवस्थित होईल? सांगा मला काय मोठ्या असं. त्रिकोणापासून छोट्या त्रिकोणापर्यंत गेले की छोट्या ऍडजस्टमेंट होईल. बरोबर ना. मग पहिल्यांदा लावताना कोणता लावायला पाहिजे तुम्हाला? हा मोठा लावायला पाहिजे ना 1 नंबरला. मोठा. चालेल. हो. मग हा 2 नंबरला लावायला पाहिजे. हे 2 नंबर मध्ये येणार तुमचे, बरोबर ना. आणि हे 3 नंबरला येणार तुमचे, बरोबर आहे काय? हम्म. हे 3 नंबरला येणार तुमचे सगळे, बरोबर आहे काय? हे 3 नंबरला येणार तुमचे सगळे आणि हे हो. 4 नंबरला. ओके. त्याच्यानंतर छोटे 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 असं करत काय करणार, सगळं पझल तुमचं व्यवस्थित सुटणार, बरोबर ना. हम्म. पण लावला कोणता पहिल्यांदा तुम्ही? पहिला मधला मोठा. मोठा लावला, बरोबर ना. हम्म. पहिला मोठा लावल्यामुळे हा पझल तुमचा काय झाला, म्हणजे मोठ्यापासून सुरुवात केल्यामुळे छोट्यापर्यंत गेल्यामुळे हा पझल तुमचा पूर्ण झाला, पूर्ण झाला. बरोबर ना. नाहीतर पझल हो. पूर्ण झाला असता का सांगा मला? नाही. म्हणजे मोठा जर लावला नसता आणि बाकी सगळे लावले आणि मोठा जर बसला नाही तर हो. पझल पूर्ण होणार होतं का तुमचं? नाही. नाही होणार होतं. आता तुम्ही ट्रेडिंग केली याच्या अगोदर, हम्म. याचा आणि ट्रेडिंगचा काय संबंध आहे का सांगा मला? याचा आणि याचा आणि आणि ट्रेडिंगचा जर संबंध असेल तर कुठं वापरणार याचा तुम्ही मला सांगा. नाही काय सर, आता ओळखता येते का बघा? हे पॅटर्न मध्ये येतं ना, ते एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न, म्हणजे स्टॉक मार्केटच्या ह्याच्यावरून मी सांगते तुम्हाला. टाइम फ्रेम आहे, मंथली, वीकली. हे काय सांगा. हा डे. आता तो पॅटर्न मध्ये जातो, पॅटर्न मध्ये जातो का सांगा आता मला? नाही. नाही. मग हा जो एम लिहिलाय, हम्म. हा जो डब्ल्यू लिहिलाय, हा जो डी लिहिलाय आणि हा काय लिहिलाय मी 4 आवर. आता कशात जाते सांगा हे? आता कशात जाते सांगा मला हे? आता पॅटर्न्स मध्ये जाते काय? नाही ना. नाही. मग आता ट्रेडिंगचा आणि याचा काय संबंध आहे तुमच्याकडं? आहे वाटते तुम्हाला? तुम्ही ट्रेडिंग किती वर्ष केली सांगा मला जरा? 2 वर्ष. 2 वर्षे. मंथलीचा टाइम फ्रेम एकदा पण लावलाय का तुम्ही? हो, अनालिस्ट करताना, Analysis स्टॉक करताना. निवडताना. हो. स्टॉक निवडताना, बरं ठीक आहे. पण रोजची ट्रेडिंग करताना, नाही, तो इंट्राडे वगैरे कॅन्डल्स टाइम फ्रेम आणि कॅन्डलस्टिक वरून. टाइम फ्रेम फेल किती प्रमाणात गेलं सांगा मला? काय ते फेल किती झाला? फिल्म भरपूर वेळा झालंय. हा, मग त्याच्या मागचं हे रिझन आहे, लक्षात घ्या. कळलं? आता हे पझल सोडवताना तुम्ही कोणता त्रिकोण लावला? मोठावाला. मोठावाला लावला, बरोबर ना. मोठावाला म्हणजे हा मंथलीचा टाइम फ्रेम आहे आणि हा त्याच्यापेक्षा जरासा मग नंतर लावणार ना तुम्ही. हा वीकलीचा टाइम फ्रेम आहे, त्याच्यानंतर हा लावणार, हा तुमच्याकडे डेलीचा टाइम फ्रेम आहे, त्याच्यानंतर हा लावणार, हा 4 आवर टाइम फ्रेम आहे, त्याच्यानंतर हा लावणार, हा 1 आवर आहे, त्याच्यानंतर 30 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट असं तुम्ही खाली करत जाणार, बरोबर ना.
म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही अनालिसिस किंवा स्टडी करताय हा त्यावेळेला तुम्हाला मंथली वरून लक्षात घ्या, मंथली वरून कुठं जायचं 1 मिनिटाकडे जायचं लक्षात घ्या. हम्म. कळलं काय? मंथली टाइम फ्रेम वरून 1 मिनिटाकडे जायचं तर तुमचं विजन क्लिअर होणार लक्षात घ्या. कळलं काय? हो आणि मंथली कडून जर जात नसाल तुम्ही 1 मिनिटाकडून जर मंथलीकडे जात असाल तर विजन तुमचं क्लिअर होत नाही लक्षात घ्या. हम्म. हा टाइम फ्रेम फ्रॅक्टल म्हणतात त्याला, टाइम फ्रेम फ्रॅक्टल. म्हणजे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर अप ट्रेंड असेल तर छोट्या टाइम फ्रेम मध्ये डाऊन ट्रेंड तुम्हाला फसवणार लक्षात घ्या. होणार हो हा हे तुम्हाला नंतर जसं जसं आपण ऍडव्हान्सला जाईल तसं तुम्हाला ह्या गोष्टी समजतील लक्षात घ्या. आता याचा आणि ट्रेडिंगचा काय संबंध आहे समजलं तुम्हाला? हो काय संबंध आहे सांगा? हे टाइम फ्रेम बघावी लागणार. हा टाइम फ्रेम. वेगवेगळी. पण टाइम फ्रेम बघताना मंथली कडून 1 मिनिटाकडे जायचं लक्षात घ्या तुम्हाला. कळलं? हो का हो. का मंथली कडून 1 मिनिटाकडे जायचं सांगा मला? मंथली कडून 1 मिनिटाकडे का जायचं? हे बघा आता हा पझल मी तुम्हाला दिला होता बरोबर ना? हम्म. हा पझल मध्ये हा जर मोठा त्रिकोण जर पहिल्यांदा लावला नाही तर हा पझल सुटला असता काय? नाही मग ट्रेडिंगचा जो मॅट्रिक्स आहे ट्रेडिंगचं त्याच्यामध्ये जर मंथलीची टाइम फ्रेम तुम्ही जर पहिल्यांदा लावून बघितली नाही तर तुमचं पझल सुटणार आहे नाही नाही. म्हणून तुम्हाला हे लावायचं लक्षात घ्या. मंथलीवरनं तुम्ही विकलीवरनं डेलीवरनं अनालिसिस करत खाली जावा ना, हम्म. बरोबर ना? हो. हे मंथली डेली आणि विकलीचं जर अनालिसिस तुम्हाला जमायला लागलं तर तुम्ही हा. खालच्या टाइम फ्रेमवर मास्टर होता लक्षात घ्या. काल हे हो म्हणजे कसं होते 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये बघा डेलीला मार्केट वरती चाललंय पण 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये मार्केट असं थोडं खाली आलेलं असते. खाली पण येतं. तुम्हाला हो, हा हो. ट्रेंड कोणता दिसतोय? हा सेलिंगचा ट्रेंड दिसतोय. तुम्ही काय करताय Selling. इथं? सेलिंग करत आहे. Selling. पण सेलिंग केल्यानंतर मार्केट परत वरती जाते. त्यावेळेला तुमचे हो. काय होतं? स्टॉप लॉस हिट होतात लक्षात घ्या. हा इथं 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 माझी भरपूर वेळा चूक झालेली आहे. हा मग हे म्हणजे मी तुम्हाला ट्रेड घेतल्यानंतर अचानक मार्केट डाऊनला येतं. जर मी बाय केला असेल ना हा तर ट्रेड घेतल्या घेतल्या बरोबर अचानक डाऊन ट्रेंड होतो. हा डाऊन म्हणजे ट्रेंड लॉस होतो. होतो माझा. लॉस होतो ते मी तुम्हाला दाखवतो कसे ट्रेंड कसे प्रॉपर ओळखायचे कसे काय, कारण की हा फ्रॅक्टल मेन यूज करायचा लक्षात घ्या. हा ह्याला जर बरोबर. विसरला तुम्ही तर तुम्ही हम्म. सक्सेस कधीच नाही होणार लक्षात घ्या. हो हो टाइम फ्रेम फ्रॅक्टल मला आहे जसं वाटतं 99% लोकांचा प्रॉब्लेम इथंच येतो. होय 99% लोक इथं फसतात लक्षात घ्या. बरोबर ना? इथं फसतात. हो. हा हो, हो. हा हा पझल जर तुमचा सुटत नसेल, हम्म. हा पझल सुटत नसेल तर तो शेअर मार्केटचा आणि काय फॉरेक्स मार्केटचा तो पण पझल सुटणार नाही लक्षात घ्या. बरोबर ना? हा. मग त्याच्यासाठी बरोबर. पहिल्यांदा टाइम फ्रेम कोणती लावली पाहिजे तुम्हाला? मंथली मंथली लावली पाहिजे. बरोबर ना? मंथली कडून 1 मिनिट कडे. हा मंथली कडून 1 मिनिटाकडे यायचं. समजलं हे? हो हा टाइम फ्रेम फ्रॅक्टल आहे लक्षात घ्या. मॅडम तुम्हाला समजलं? हो समजलं. हा. त्याच्यानंतर चार्ट असतात असे, हे काय आपण वापरत नाही. जे वापरतो तेच फक्त मी तुम्हाला दाखवतो. हा लाईन चार्टचा थोडाफार आपण वापर करतो पण एवढा पण नाही. आता आपण जे कॅन्डलस्टिकचा चार्टचा वापर करतो ते अशा पद्धतीने दिसतात. होय ना? बरोबर ना? बरोबर. आहेत तुमच्याकडे हे कॅन्डल कसे ओळखायचे तुम्हाला माहिती आहेत. बरोबर ना? आता इथे तुमची ट्रेडिंग शैली म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीचा ट्रेडर आहात लक्षात घ्या. इथं 4 प्रकार येतात लक्षात घ्या. इन्व्हेस्टर येतो, स्विंग ट्रेडर येतो, स्कॅल्पर येतो आणि इंट्राडे येतो. मला सांगा तुम्हाला कुठं बसायला आवडेल यात? इंट्राडे आणि इन्व्हेस्टिंग स्विंग मध्ये. स्विंग मध्ये, इंट्राडे आणि स्विंग मध्ये लक्षात घ्या. इंट्राडे 1 नंबरला, 2 नंबरला स्विंग तुम्हाला बसायला आवडेल. स्विंग. बाकी मॅडम तुम्हाला सांगा कुठं बसायला आवडेल? इंट्राडे. इंट्राडे म्हणजे काय आहे? खरेदी करता आजच खरेदी करायची आणि आजच विक्री करायची. बरोबर ना? आजच विक्री करायची. आणि स्कॅल्पिंग काय? काही सेकंदासाठी किंवा मिनिटासाठी लक्षात घ्या. म्हणजे 5 मिनिटासाठी किंवा 15 मिनिटासाठी जो ट्रेड मारून तुम्ही काढणार त्याला स्कॅल्पिंग म्हणतो आपण. हा. आणि इंट्राडे म्हणजे आजचा खरेदी केला, आज 8 तारीख आहे, आजचा आज ट्रेड काढला तर तो इंट्राडे मध्ये जातो लक्षात घ्या. काल स्विंग ट्रेडिंग मध्ये आज घेतला तुम्ही आणि 2 दिवसानंतर विकला किंवा महिन्याने विकला तो स्विंग मध्ये जाणार लक्षात घ्या. आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये आज घेतलं आणि 2 वर्ष किंवा 1 वर्ष किंवा जास्त कालावधीसाठी जर होल्ड केला तर ते इन्व्हेस्टमेंट मध्ये जाणार लक्षात घ्या. काल हे हो. आता तुम्हाला इंट्राडे मध्ये बसायला आवडते, स्विंग मध्ये आवडते. बरोबर ना? हो. स्विंग आणि इंट्राडे मध्ये. आता मला सांगा
याच्यामध्ये सगळ्यात जास्त डोकं बाद कुणाचं होणार? म्हणजे इंट्राडे आणि स्विंग मध्ये म्हणता का? नाही नाही नाही, आता हे या 4 चार आहेत. पॉइंट 4 हा पॉइंट मध्ये स्कॅल्प सगळं स्कॅल्परचं डोकं सगळ्यांत बाद होणार, बरोबर ना? हो हा, हो अनालिसिस याला सारखं सारखं करायला लागते, सायकोलॉजी फेल होते, ह्याचं डोकं बाद हो होणार, बरोबर ना? हा 2 नंबरला कुणाचं डोकं बाद होणार सांगा? इंट्राडे. इंट्राडे वाल्याचं बाद होणार, बरोबर ना? कारण की ह्याला पण अनालिसिस करायला लागतो ना. त्याच्यानंतर 3 नंबरला कोणाचं बाद होणार? स्विंग. स्विंग वाल्याचं, बरोबर ना? पण सगळ्यात हा. जास्त डोकं यांचं बाद होते, लक्षात घ्या. का बाद होते? कारण की यांना रोजचा अनालिसिस स्क्रीन समोर थांबावं लागतं जास्त वेळ, बरोबर ना? आणि सायकोलॉजी हा. फेल पण यांचीच जास्त होते, लक्षात घ्या, बरोबर ना? हा. आता आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये बघितल्याप्रमाणे आपण काय करतो, मोठ्या टाइम फ्रेम वरून छोट्या टाइम फ्रेम वर येतो, बरोबर ना? मंथली वरून आपण 1 मिनिटाकडे आलो, बरोबर ना? हो. हा, मग मंथली कडून 1 मिनिटावर आलो, याचा अर्थ स्विंग ट्रेडिंग, लक्षात घ्या. म्हणजे मोठा टाइम फ्रेम बघताय त्यावेळेला तुम्हाला स्विंगचे ट्रेड मिळतात, आणि स्विंगच्या ट्रेडसाठी महिन्यातनं एकदा किंवा महिन्यातनं 4-5 वेळा तुम्ही जर अनालिसिस केला तर हे ट्रेड काय होतात, प्रॉपर तुमचे प्रॉफिट मध्ये जातात, लक्षात घ्या. प्रॉपर प्रॉफिट जातात. आता मला सांगा, हे जे वरचे दोन जे दिसतात त्यांचा ऍव्हरेज जर प्रॉफिट बघितला तर त्यांचा ऍव्हरेज प्रॉफिट नसतो, लक्षात घ्या. त्यांचा ऍव्हरेज प्रॉफिट चांगला नसतो, पण ह्याचा ऍव्हरेज प्रॉफिट चांगला असतो. म्हणजे वरच्यापेक्षा ह्याला जर प्रॉफिट होत असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग का केलं नाही पाहिजे सांगा मला? वरचे लोक आहेत त्यांच्यापेक्षा प्रॉफिट जर तुमचा जास्त असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करणार का वरचं करत बसणार सांगा मला? सांगा मॅडम मला, सांगा. स्विंगच मी करते. स्विंगच करणार ना, प्रॉफिट जास्त आहे, डोक्याला रखरख नाहीये तुमच्या, निवांत तुम्ही ट्रेडिंग करणार आहे, आठवड्यातनं 1-2 हो सेटअप बघणार आहे, बरोबर ना? हो बरोबर ना? पण त्यांच्यापेक्षा पण तुमचा प्रॉफिट जास्त होणार, लक्षात घ्या, बरोबर ना? हो आणि इथं काय असतं सांगतो, लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्ही स्विंग ट्रेडिंग मध्ये पीएचडी करणार, लक्षात घ्या, स्विंग ट्रेडिंग मध्ये ज्यावेळेला पीएचडी करणार त्यावेळेला ह्या 2 टाइम फ्रेमवर तुम्हाला मास्टर करता येते, लक्षात घ्या. म्हणजे कुठल्या स्विंग इंट्राडे हा इंट्राडे, पहिल्यांदा स्विंग ट्रेडिंग वर तुम्हाला मास्टर बनायचं आहे, याच्यावर पीएचडी करायची, आणि ह्याच्यावर पीएचडी केल्यानंतर इंट्राडे वर पीएचडी करायची, आणि इंट्राडे वर पीएचडी केल्यानंतर ना स्कॅल्पिंग वर पीएचडी करता येते तुम्हाला, बरोबर ना? जसं पझल सोडवताना वरून खाली गेला तसं इथे पण वरून खाली जावं लागतं, लक्षात घ्या, बरोबर ना? मोठा टाइम फ्रेम मध्ये काय होणार हे माहित नसेल तर छोटा टाइम फ्रेम तुम्हाला सपोर्ट करत नाही, बरोबर ना? मग त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे, बरोबर ना? स्विंग ट्रेडिंग साठी टाइम फ्रेम काय असतो काय ते पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे, लक्षात घ्या. समजलं हे? हो आज कोणता फ्रायडे आहे की आज? हो. नाही थर्सडे. हा, थर्सडे. हा, उद्याच एक लेक्चर असेल, शनिवार रविवार आपली सुट्टी असते, लक्षात घ्या. हो चालेल. बाकी काय आता याच्यामध्ये टास्क जर तुम्हाला द्यायचं असेल तर काय द्यावं लागेल मला? कॅन्डलस्टिकचं प्रेशर तुम्हाला काउंट करता येईल? चार्टवर कॅन्डलस्टिकचं प्रेशर हा येईल ना. हे बघा, हे मॅडम असे ना मॅडम, हा हे अशा पद्धतीचं प्रेशर काउंट करता येईल का तुम्हाला? हा, फक्त सेलर वाढले काय हे झाले. हा, ही अशी कॅन्डल एक बघायची, कॅन्डलला खालच्या बाजूने जर प्रेशर लागले असेल तर त्याच्या खाली फक्त बायर्स लिहायचं, हा तिकडे टूल्स असतो. तुम्हाला दाखवू काय? मी स्क्रीन शेअर करत असेल तर दाखवतो मी तुम्हाला. हा दाखवतो. वरती टॉपला कॅन्डल दिसेल, टॉपला. हा हा, ती कॅन्डल कोणाचं प्रेशर जास्त आहे सांगा तिकडे? प्रेशर कोणाचं जास्त आहे तिकडे? बायरच. बायर्स कसं असेल? प्रेशर बायरचं कोणत्या बाजूने येते सांगा मला? खालच्या साईडने ते सेलरच आहे. सेलर्स आहे ना? जरा चार्ट झूम करा, हा हा चार्ट जरा मोठा झूम करा, फास्ट हाईड करून तो करा आणखी. हा, बघा आता, आता प्राइस वर डबल टॅप करा, प्राइस वर डबल टॅप करा, इकडे बाजूला प्राइस आहे त्याच्यावर डबल टॅप करा, खालच्या बाजूला मोकळ्या जागेत. सांगा त्या ग्रीन कॅन्डल मध्ये प्रेशर कोणाचं जास्त आहे? सेलरच आहे. सेलरचं आहे, बरोबर ना? हा तिथं टी दिसतो बाजूला तुम्हाला, टेक्स्टचा टी. सेलर राईट. टूल्स मध्ये स्माइली आहे, त्याच्यावरती आहे बघा. हा, त्याच्यावर क्लिक करा. हा, आणि चार्टवर क्लिक करा, त्या कॅन्डलच्या जवळ क्लिक करा, प्रेशर, हा त्या,
हा क्लिक करा तिकडे आणि टायपिंग करा डायरेक्ट. प्रेशर कोणाचं आहे? सेलिंग आहे ना, सेलिंग प्रेशर टाका तिकडे. आणि वरती कलर जो टीला कलर आहे तो ब्लॅक करा. वरच्या बाजूला हा तिकडून ब्लॅक करा. झाला ब्लॅक. त्याला उचलून फक्त वरच्या बाजूला ठेवा. हा वरती असं ठेवता येईल तुम्हाला, असं करता येईल. हा याचा स्क्रीनशॉट काढायचा. स्क्रीनशॉट काढता येतो तुम्हाला? हा येतो. आता व्हॉट्सअपला हा सेंड करायचा मला फक्त. हा अशा पद्धतीने तुम्हाला बायर्स आणि सेलरचं काय बघायचं, प्रेशर बघायचं. मिनिमम एक 10 चार्ट किंवा 10 स्क्रीनशॉट पाठवा मला.